ह्या क्षेत्रापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे की आता मला कोणी जर लहानपणचं कोणी भेटलं तर लिटरली म्हणतात की हा जो आनंद आहे हा तुम्हाला सांगता न येण्यासारखा आहे, हा प्रत्येकाने अनुभवायचा असतो. पण तुम्ही कला कुठली तरी एक जोपासायलाच पाहिजे. नमस्कार, मी स्वामिनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉईन करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत. रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बोलू कौतुके मित्रांमधील कलाकार सीझन 3 सध्या चॅनलवरती सुरू आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कलाकारांना आपण भेटतोय आणि आज पण अशाच एका कलाकाराला आपण भेटणार आहोत ज्या अतिशय उत्तम अशा चित्रकार आहेत आणि काही काळ सुरांचं सुद्धा त्यांचं नातं तयार झालं होतं कलातीर्थ विद्यालयातच. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्याबद्दल मी अशी सांगेन की माणसाला जाणून घेण्याची कला ज्यांनी आत्मसात केली आहे अशा उज्ज्वला रानडे यांचं मी चॅनलवरती मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि खूप छान वाटतंय तुम्ही चॅनलवरती आलात. खूप दिवसांपासून मनात होतं की अशा पद्धतीने तुमच्याशी गप्पा माराव्यात आणि बोलू कौतुकेच्या निमित्ताने तुम्ही स्वामिनी ब्लॉग्सवरती आलात, त्यामुळे खरंच खूप मस्त वाटतंय. तर उज्ज्वलाताई, सुरुवातीला आपण सगळ्या गप्पा मारणारच होत, पण सगळ्यात आधी मला हे विचारायला आवडेल की म्हणजे तुमचं जन्मगाव कोणतं, त्यानंतर तुमची शाळा, तुमचं कॉलेजचं शिक्षण आणि ते सुरुवातीचे सगळे दिवस कसे होते. जन्मगाव पुण्यातच जन्म, सगळं शिक्षण, बालपण सगळं पुण्यात. अभिनव शाळा एकतर माझी कटारी हायस्कूल. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी अभिनवमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून सगळं हे पूर्ण केलं. आणि सांगायला खूप म्हणजे आता आश्चर्य वाटतं असं, पण त्यावेळेस असं की मी एकच फॉर्म भरला होता, मला अभिनवमध्येच ॲडमिशन घ्यायची आणि तोच मी एक फॉर्म भरलेला होता. सो त्यावेळेस आवड तर 100% होती, कारण वडिलांकडूनच हे आलेलं आहे. वडील चित्रकार, खूप छान चित्र काढायचे, फोटोग्राफर होते. सो ज्यांच्याकडून ते पण मी सगळं शिकले आणि ग्राफिक डिझायनर म्हणून व्यवसायामध्ये पाऊल टाकलं. आता ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये जे शिक्षण घेतलं ते सगळं आम्हाला हाताने त्यावेळेस करायला लागायचं, कारण त्यावेळेस कम्प्युटर्स वगैरे अजिबात काही अस्तित्वातच नव्हतं किंवा आपल्याकडे तितकं आलेलं नव्हतं. आणि जेव्हा पासआउट झालो त्याच्यानंतर 1 वर्षभरातच कम्प्युटर्स येऊ घातले सगळे. आणि मग ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करत असताना हे करणं किंवा हे शिकणं अगदी गरजेचं होतं. त्याच्यामुळे ती सगळी सुरुवात तिथून झाली. सगळं ते शिक्षण, ते सगळं शिकून जाहिराती तयार करणं. मी त्यावेळेस म्हणजे आता खरंच हे भूतकाळात असंच म्हणायला पाहिजे की डार्क रूममध्ये पण मी 4-1 तास असायचे. बापरे. की तेव्हा डेव्हलपिंग, प्रिंटिंग हे सगळं मला यायचं, ते सगळं करायला लागायचं. आणि मग हे असं या पद्धतीने जाहिरात यायच्यात काम केलं अनेक वर्ष. त्याच्यानंतर काही कारणांनी दुबईत शिफ्ट व्हायचं हे आमचं ठरलं. आणि मग तिथे गेल्यानंतर परत आता आपण काय करायचं किंवा आता जॉब कशा स्वरूपात करायचं आहे काय, हा सगळं हे करत असताना लक्षात आलं की त्यावेळेसच्या ह्याच्यात क्रिएटिव्ह साठी आपल्याला जॉब मिळणं हे तसं वय थोडंसं जास्ती होतं. बरोबर. मग मी आय स्टेप डाऊन. मी पब्लिकेशनमध्ये काम करायचं, मग तिथे मला नोकरी मिळाली. मग परत पब्लिकेशनमध्ये मी आधी कधीच काम केलेलं नव्हतं, त्यामुळे ते परत शिकले. तिथली सॉफ्टवेअर्स वेगळी असायची जी आपल्या इथे वेगळी वापरतात. तिथे ॲडोब बेस सगळी सॉफ्टवेअर्स वापरायचं. सो ते शिकले. परत तिथे काम केलं. तिथे मॅगझिन्स असायची, ते मी कधी केलेलं नव्हतं. बरोबर. पण हे सगळं शिकत असताना एक खूप छान गमतीशीर हे असं वाटतं की आपण शिकलेलं कधीच वाया नाही जात. ते आपल्याला कुठे ना कुठे नक्की 100% उपयोगात आणता येतं. पण नंतर जेव्हा मी 7-8 वर्ष मी दुबईत होते, तिथे मी काम केलं, फ्रीलान्सिंग पण केलं. तिथल्या शेखच्या ह्याच्यावरची कॉफी टेबल बुक्स मी केली. म्हणजे ती जवळजवळ 7-8 कॉफी टेबल बुक्स. त्याच्यावर माझं क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नाव आहे की जे मोठी असायची 12x12 इंचाची मोठी पुस्तकं तिथे ठेवली जायची. सो ते पण एक छान काम, आपल्या नावावर काहीतरी छान असणं हे खूप छान क्रेडिटेबल होतं ते. आणि असं करत मग नंतर परत जेव्हा पुण्यात आले दुबईतलं हे करून, तेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला ह्या क्षेत्रापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. कारण क्रिएटिव्हला फक्त असं काम फारसं नव्हतं, कारण डिजिटलनी खूप मार्केट खाल्लेलं होतं. सो नेमकं आपण आता परत काय करायचं पुन्हा प्रश्नचिन्ह. मग त्यावेळेस आर्ट वर्कशॉप्स, गणपती वर्कशॉप्स हे सगळं करत एकीकडे मला जे शिकायचं होतं, जे इतक्या वर्षात कधी जमलं नव्हतं रादर,
ते म्हणलं आता आपण हळूहळू शिकूयात. सो तो प्रवास एक वेगळाच सुरू झाला. साधारण 2012-13 नंतर फ्लॉवर रेमेडीज, न्यूमरॉलॉजी, प्राणिक हिलिंग, मंत्रशास्त्र, सुजोग ॲक्युप्रेशर थेरपी, पामेस्ट्री, पेंड्युलम डाउझिंग, ॲस्ट्रोलॉजी, ग्राफोलॉजी, हे सगळं एक सगळं शिकत मला लक्षात आलं की सगळंच हँड इन हँड आहे. म्हणजे प्रत्येक शास्त्र दुसऱ्या शास्त्राला कॉम्प्लिमेंट करते. कारण प्रत्येक शास्त्राला एक कुठेतरी मर्यादा असते, ते दुसरं शास्त्र भरून काढतं. सो त्या ह्यानी आत्ताचे हे काय आहे तर लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत बेसिक, की स्ट्रेस आहे किंवा त्यांना ॲडजस्टमेंट्स काय करायच्या असतात किंवा करायला लागतात हे माहिती नसतं. सो आपण जे शिकतो किंवा एखाद्या व्यक्तीला जरी असं असेल की खूप स्कॉलर आहे, बुद्धिमत्ता आहे, पण बुद्धिमत्ता आहे तिचा वापर कशा तऱ्हेने केला जातोय किंवा बऱ्याचदा असं असतं की बुद्धिमत्ता आहे की आपल्याला त्याच्यावर इगोज डेव्हलप होतात. मग मी म्हणेन तेच मी जे शिकलोय मी काय केलं तेच बरोबर, कारण बाकीच्या चौकटी बाहेरचं काही बघितलेलंच नसतं. मग जिथे आपण मांडलेली गणितं 2+2 4 चुकायला लागतात तेव्हा लक्षात येतं की काहीतरी अजून एक वेगळं आहे जे तुमच्यावर रूल पण करतंय आणि त्यानुसार काहीतरी वेगळं हे होऊ शकतं. मग या पद्धतीने प्रवास सुरू झाला. मग सगळं एक करता लक्षात आलं की आपण शिकू चांगलं शकतो. मे बी आपण शिकू चांगलं शकू असं म्हणायला पाहिजे आता. कारण मी माझ्या लहानपणी अत्यंत अबोल, कॉन्फिडन्स शून्य, की आता मला कोणी जर लहानपणचं कोणी भेटलं तर लिटरली म्हणतात की ते आश्चर्याने तू क्लासेस घेतेस, इतकी लोक आश्चर्याने विचारतात. कारण कॉन्फिडन्स शून्यच, म्हणजे आपल्याला कळतं आहे पण आपल्याला सांगता नाही येते. त्याच्यामुळे मधला बरीच काळ जो काही आपल्याला करिअर घडवायचं असतं त्याच्यात खूप स्ट्रगल करावा लागला. बरोबर. कारण कॉन्फिडन्स नसेल तर आपण खूप गोष्टी खाली 4 पायऱ्या खाली असतो, ते आपल्याला पुढे तेवढे कष्ट घ्यावे लागतात. हे सगळे अनुभव घेतल्यामुळे खूप ते सोपं वाटायला लागतं. आणि मग एखाद्या व्यक्तीला काहीतरी करायचं असेल तिथे पटकन ते रिलेट करता येतं मला की अरे ह्याला सगळं आहे, फक्त एक कॉन्फिडन्स द्यायचा आहे बास, बाकी त्याचं तो सगळं करणारच. की ज्याला वेगळं अजून काही गरज नाही आहे, तेवढं दिलं की त्याचं तो करणारच आहे, काय अजून पाहिजे. बरोबर. सो हे जेव्हा कळायला लागतं फिलिंग्स म्हणजे काय, तुमचे इमोशन्स काय डेव्हलप होतात, किंवा साधारण एक काही आपल्याला म्हणलं तर आपल्याला एक फक्त इमोशन्स किंवा लोकांचे रिॲक्शन्स फक्त माहिती असतात की हा रागीट आहे, हा अमुक आहे, हा खूप बोलतोय, हा बोलतच नाही आहे. पण हा एक काहीतरी याही गोष्टींचं असं आहे की त्याचा बेस काय आहे, की काहीतरी तर त्याच्यामध्ये आहे, ही मे बी त्याची रिॲक्शन आहे का, मग नक्की काम काय करायचं आहे, कशावर करायचं आहे, हे सगळं विचारात घेतलं की एकमेकाचं हे मदत खूप छान व्हायला लागते. त्या दर्शनी अभ्यास केला मात्र की स्वतःला आधी घडवलं की ह्या सगळ्या शास्त्रांचा स्वतःवर उपयोग करून बघायचं की हे वर्क होतं आहे का नाही. नाही तर नुसतं कुठंतरी शिकलं आणि तेच मी पास ऑन करायचं याला काही अर्थ नाही. माझे काहीतरी इनपुट्स त्याच्यामध्ये 100% पाहिजेत की मी जे ठासून सांगू शकते की हां इट वर्क्स कसं मी केलेलं आहे. म्हणजे आम्ही न्यूमरॉलॉजी शिकवताना एक अगदी साधं हे सांगतो की तुम्ही सही करायची, अनेक वेळा गिरवायची. किती गिरवायची आहे, लोकांना सगळं सोपं साधं थोडक्यात काय जप सांगितलं तर हां 1 माळ पुरेल का असं लोकांचं हे असतं, किंवा काहीतरी एक द्या, काहीतरी क्रिस्टल खडा तिथे घातलं की आमचं काम होईल, असं नसतं. असं जर असेल तर त्याला काही, मग तुम्ही ज्या तारखेला जन्माला घातले त्याला अर्थ काय, याचा 100% काहीतरी तुमचं मागचं आहे तेच कॅरी फॉरवर्ड आत्ता पुढे असतं हे माहिती नसतं. सो तिथे आधी काय कमतरता आहे तेवढं जर आपण त्याला दिलं, काय घेऊन आलाय हे जर बघितलं, त्याला थोडासा पुश दिला तर या गोष्टी होऊ शकतात. की जसं सहीतून आम्ही सांगतो खूपदा की सही करा, खूप न्यूमरॉलॉजिस्ट असतात, सह्या देतात, हां ही सही दिली, पण ती त्याचं करायचं आहे काय हे सांगत नाहीत. किती वेळा करायची आहे, ती ॲक्टिवेट कशी करायची हे जर तुम्ही सांगितलं नाही तर ते वर्कआउट कसं होणार हे नाही सांगणार. बापरे. सो मी स्वतःच्या ह्याच्यात मी रोज 1000 सह्या करायचे, रोज 1000 सह्या करायच्या. बापरे. आणि हे दिसतात फरक. हे खेचून तुम्ही आणू शकता. हे तुम्ही काय करायचं हे जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही करून देऊ शकता. हे माझं उदाहरण समोर आहे की खरोखरच म्हणजे हा प्रवास मागे जर वळून सगळं बघितल्यावर, म्हणजे मला जर कोणी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं मी स्वतःवरच विश्वास ठेवला नसता की असं काही घडू शकतं, असं कधी काही घडेल. इतक्या लोकांना आपण गायडन्स देऊ तर स्वतः बोलायची मारामार, तर लोकांना कुठले गायडन्स देणार, पण ते आपण करू शकू. हा प्रवासच इतका अमेझिंग जर्नी होती. आणि त्याच्यामध्ये मला जो काही स्ट्रगल करावा लागता त्यालाच मी हात जोडेल. म्हणजे त्या परमेश्वराचे इतके आभार आहेत
की त्यांनी मला हे घातलं म्हणून मला कॅपॅसिटीज कळल्या, माझी ताकद कळली. आता ती कळलीच नसती अदरवाईज. तर सुखासीन आयुष्य असतं तर मग छान चाललंय की कशाला काय करायचं. बरोबर. असंही कोणाही सामान्य माणसाचं असं असूच शकतं, वाटूच शकतं. सो ही एक जर्नी थोडक्यात. खूपच छान, खूप छान. म्हणजे आता हे सगळं बोलताना म्हणजे कला ही गोष्ट होतीच सुरुवातीपासून तुमच्याबरोबर, पण कलेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे आणि त्यामागचा विचार काय आहे? एकतर पहिली कला तुम्ही काहीतरी घेऊन येता याचाच अर्थ तुमच्या देवाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे 100%. वा. आणि त्याच्यातून जी काही गोष्ट कराल त्याच्यातून पहिली गोष्ट तुम्हाला आनंद झाला पाहिजे. वा. तुम्हाला आनंद होतोय का नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यातून पैसा मिळतो का नाही बाकी काही ह्याला काही महत्त्व नाही. तुम्हाला आनंद होतोय का. म्हणजे साधं मी काही एक हे किंवा आता आपल्याला गाता येत नाही, मला काही गाता वगैरे येत नाही, पण मग मला शिट्ट्या चांगल्या वाजवता येतात. मी शिट्ट्या वाजवते. एखादं गाणं म्हणायचं ते छान की बस 1-2-3 मिनटात तुमचा मूड बदलतो. किती छान. सो या छोट्या छोट्या गोष्टी किंवा अगदी साधं गणपतीची माती म्हणजे जेव्हा मी भिजवायचे, माती भिजवत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणून माती भिजवा, ते संस्कार आपोआप होतात. तुम्ही ते शिकवताना जो तुमचं हे की त्या व्यक्तीला पण कळतं की आपण हे घडवतोय हाताने, हा जो आनंद आहे हा तुम्हाला सांगता न येण्यासारखा आहे, हा प्रत्येकाने अनुभवायचा असतो. आणि ते अनुभवणं ही तुमची अनुभूती असते. सो ह्याच्यात काही वेगळं असं हे कसं आहे हे काय, ह्या प्रत्येकाने अनुभव घेऊन हे करायचं. सो कला जर तुमच्यामध्ये असेल आणि ती कुठेही तुम्ही करू शकताय, काही कप्पा जरी असेल कागदाचा तरी तुम्ही त्याच्यातून काहीतरी केलं तर तेच क्रिएटिव्हिटी. वेगळं असं त्याला काही वेगळं सामान पाहिजे, वेगळं काही पाहिजे असं काहीच नाही. बरोबर. सो तुम्ही कशातूनही आनंद निर्माण करू शकताय, स्वतःला आनंदी करताय, इतरांना आनंद देताय, हीच कला आहे. त्या अजून काय. खूप खूप मस्त. जसं रंग आणि सूर या दोघांचं एकमेकांशी नातं आहे, तर त्या नात्याविषयी काय सांगाल की म्हणजे ते रिलेशन कसं आहे? नाही, रंग आहे तर आपल्याला जे रंग बघून पुन्हा जो आनंद होतो की काही कलर्स आपण म्हणू की हां ठीक आहे, काही कलर्स बघूनच तुम्हाला छान वाटतं, फ्रेश वाटतं, मग त्याचे रिलेशन्स किंवा तो तुमचा ऑरा काहीतरी वेगळा होणं, तयार होणं, त्याच्यातून एनर्जी चांगल्या निर्माण होणं हे तर 100% आहेच. आणि त्याच्याच सूर, आता सूर जसं मी म्हटलं की गाता मला येत नाही, पण माझी फार मनापासून इच्छा होती की आपल्याला वाजवता काहीतरी आलं पाहिजे, काहीतरी वाद्य एक आपल्याला आलं पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न केले, खूपसा वेळ त्याच्यामध्ये नाही देऊ शकले. सो पण अजूनही ती इच्छा मात्र एक आहे की ते मला शिकायचंच. बरोबर. की हा तुमचा स्वतःचा आनंद आहे की त्याच्यातून तुम्हाला काहीतरी लोकांसमोर दाखवायचं आहे का, त्याच्यासाठी काही करायचं नाही. तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही काय करता. किंवा आता जे काही कोणी पेशंट्स असतील किंवा काउन्सिलिंग असतं त्यावेळेस एक प्रश्न मी खूप मेजर बायकांच्या बाबतीत हे असतं की त्यांना विचारते तुम्हाला काय आवडतं. बायकांना सांगताच येत नाही. बायकांना सांगताच येत नाही, मला भाजी ही आवडते, मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला हे गाणं सांगताच येत नाही. मग आधी तुम्हाला काय आवडतंय त्या गोष्टी लिहून काढा, त्यातली एक तरी करायचा प्रयत्न करा. इथेच आनंद तुम्ही निर्माण करू शकता ना. आणि म्हणलं सगळं घरातल्या सगळ्यांसाठी तुम्ही करता, 24 तास करता, सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन मिळतं का नंतर? नाही ना मिळत. मग तिथे तुमच्यासाठी तुम्ही काय केलंय, परमेश्वराने आयुष्य दिलंय ना तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्ही काय करताय हे तर बघायला पाहिजे. आणि ज्याचा त्याचा आनंद प्रत्येकानेच स्वतःच शोधायचा असतो, दुसरा कोणीही तो देत नाही. का द्यायचा? दुसऱ्यानी आनंद का, मी का नाही आनंदी राहायचं? मी आनंदी राहायचा हा माझाच प्रश्न आहे ना वैयक्तिक. दुसऱ्यानी मला आनंदी करायचं वगैरे काही संबंधच येत नाही. तो तिकडे माझा मी आनंद नक्कीच शोधू शकतो. बापरे. हा जर विचार ठेवला तर मला नाही वाटत की काही फार काही प्रॉब्लेम्स असतील जगात राहतील. कारण आपल्याला आपलं पण एक काहीतरी चोंबाळायचं, दुःख असेल तर ते खूपदा असं असतं की लोक एवढंसं काहीतरी असेल तरी त्याचं इतकं करून जगतात की तिथे पण यावेळेस असं सांगायला लागतं की हा प्रॉब्लेम आहे ना, हा एवढा ठेवायचा आहे, हा एवढा करायचा आहे, तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. तुम्ही त्याला खतपाणी घालून किती मोठं करताय, किती चोंबाळताय, हा प्रॉब्लेमच. माझ्या दृष्टीने हा प्रॉब्लेमच नाही. प्रॉब्लेम असेल त्याला सोल्युशन आहे. तो सोल्युशन असेल तर ठीक आहे, आत्ता नाही मिळालं नंतर मिळेल, जास्ती वेळ लागेल, कष्ट द्यावे लागतील, पैसा कदाचित मिळेल, पण असं सोल्युशन नाही असं काहीच असू शकत नाही. सो त्या दृष्टीने एक विचार बदलणं, मग इथे आपल्याला फ्लवर रेमेडीज, न्यूमरॉलॉजी ही खूप मदत होते. जसं मी सुरुवातीला म्हणले की माणसाला जाणून घेण्याची जी कला आहे ती तुम्ही आत्मसात केली आहे, तर आत्ता बोलताना पण आलं फ्लॉवर रेमेडी किंवा न्यूमरोलॉजी, तर त्याविषयी थोडंसं.
आता पहिल्यांदा जेव्हा मी पहिलंच शिकले ते मी फ्लॉवर रेमेडीज शिकले बरं. आणि मला ते इतकं आवडत गेलं की अरे माणसाच्या स्वभावाचे इतके पैलू असतात की जे माहीतच नाही. म्हणजे नुसतं एक भीती म्हणलं तर आपल्याला नुसतं माहिती असते की हां भीती आहे, पण भीतीमध्ये पण इतके प्रकार असतात की एखाद्याला माहिती असतं की मला अमुकची भीती आहे, एखाद्याला वाटतं की मला कसली तरी भीती वाटते पण कसली ते माहिती नाही. मग एखाद्याला काळजीतून निर्माण झालेली भीती असते. बरोबर. सो भीती हाच प्रकार आहे पण त्याला इतके त्याला पैलू आहेत. बरोबर. मग आपण सगळी माणसं ह्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे बसतोच. सो कोणाला तरी भीती असेल, मग कोणाला तरी इगोज असतील, कोणाला तरी स्ट्रेस असेल. स्ट्रेस म्हणजे काय, परत शेवटी सगळ्या ह्या ज्या काही आहे तुम्ही कसं करताय, तुम्ही ते इमोशन्स कशी हँडल करताय, मॅनेज करताय, याच्यावर सगळी गणितं प्लस मायनसची ठरतात. की भीती वाटणे, मग भीती वाटणे मग आपण पुढेच नाही जाणार. मग ठीक आहे, आपण ती ओव्हरकम केली तर काय होईल, त्याच्या पलीकडे जाऊ ना. मग आपण पुढचं बघितलेलंच नाही आहे त्या भीतीपोटी. सो 4-5 पायऱ्या आपण जर त्याला तेवढंच जर दिलं एक काहीतरी हे करून किंवा फक्त याला तेवढं करून द्यायचं, बाकी त्याचं तो करणारच आहे सगळं. एवढंच आपण करायचं आहे, बाकी काहीच नाही आहे. बरोबर. सो ही सगळी इमोशन्स किंवा ती व्यक्ती पर्टिक्युलरली कुठल्याही व्यक्तीची तारीख जर बघितली तारखेतून खूप गोष्टी क्लिअर होतात की काय आहे. बरोबर. कारण कसं आहे, प्रत्येक तारखेमध्ये म्हणजे आपण तारीख जर बघितली तर प्रत्येक आकड्याला एका ग्रहाचं रुलिंग आहे. अच्छा. सो तो ग्रह त्या पद्धतीने तो काम करत असतो. आता हा एकच आहे का, नाही, कॉम्बिनेशन. सो कॉम्बिनेशन आकड्यांचं, सो कॉम्बिनेशन ग्रहांचं. सो ती व्यक्ती कधीतरी अशी वागेल, कधीतरी इमोशनल वागेल, कधीतरी एकदम फटकन वागेल. का, कारण कॉम्बिनेशन ऑफ ग्रह आहे. सो हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत का, मागे खेचतायत का, काय करतायत, हे आपल्याला शोधायचं असतं. हे एकदा शोधता आलं, हे बघितलं की काय आहे, म्हणजे इथे इमोशन्सवर तुमचं बाकीचं हवी झालंय का, मग ते गडबडलं. बरोबर. मग तिथे आपण काय करायचं आहे त्या व्यक्तीला. बरं, प्रत्येक आकडा चांगला आणि वाईट असं नसतं, वेगळा असतो. बरोबर. मग एखादी व्यक्ती काय घेऊन आली आहे, मग त्याच पद्धतीने त्याला सपोर्ट देऊन जर तिला पुढे काहीतरी दिलं, त्या दृष्टीने करिअर किंवा तिचं हे काही घडवलं तर सोपं आहे ना. की जसं एखाद्या व्यक्तीमध्ये खूप अधिकार आहे, तो आकडा ती घेऊन आली की अधिकारानेच सगळं ती बोलणार, पण अधिकाराने सगळेच बोलायला लागले तर काम कोण करेल. बरोबर. सो काम करणारं पण कोणतरी पाहिजे ना. सो तिथे ह्या सगळ्या गोष्टींचं जर एकत्र, म्हणजे अगदी मी साधं सांगते की तुम्ही फार त्याच्यातून काही पैसे कमवण्याच्या वगैरे यांनी काही नाही केलं तर तुमच्या घरातलं काही बघा, तुम्ही एखाद्या व्यक्तीची डील कसं करायचं आहे एवढं जरी तुम्हाला कळलं की हिचा काय वीक पॉईंट आहे, की हां हिला इमोशनली मी हँडल करू शकते. एखाद्या व्यक्तीला तसं तुम्ही करू शकता, मग ती काय वाटेल ते करेल. एखाद्या व्यक्तीला चढवलेलं आवडतं, हे आकडे सांगतात. मग त्या पद्धतीने तुम्ही सांगा, तुमचं आयुष्य सोपं नाही का होईल. तुम्ही जसं की मी असं वागते मग ह्यानी असंच कसं वागेल, तुमचा आकडा वेगळा आहे, तिचा आकडा वेगळा आहे. सो ती त्या पद्धतीने नाहीच वागणार आहे. आपण आपल्या पद्धतीने बघत असतो, पण तिचे हे वेगळं आहे ना, पॉईंट ऑफ व्ह्यूच वेगळा आहे, कारण तिचे आकडेच वेगळे आहेत. सो ती त्याच पद्धतीने वागणार आहे. मग आपण जर बदललो, प्रत्येक व्यक्ती काय करायचा प्रयत्न करते की मी स्वतः सोडून इतरांना बदलील, जमणारच नाही आहे. का लोकांनी बदलावं तुमच्यासाठी, पेक्षा आपण बदललो तर आपला पण प्रवास सोपा नाही का होणार. की आपणच बदललो, ठीक आहे ना, काय मला काही फरक पडत नाही, मी बदलले, माझ्या झालं सगळ्या गोष्टी, तुम्ही हॅपी, सगळं जग हॅपी, अजून काही गोष्टी करायची गरजच नाही आहे. पण आपण अजून कॉम्प्लिकेट का करतो, इगोज डेव्हलप करतो. की जसं काही कुठे की सासू सून, जनरल एक उदाहरण, की सुनेनी काही केलं तरी सासूचं तोंड वाकडं, हे जनरल सगळीकडे आपण हे बघतो. की एक हे की सासूला इतकी 10-12 हजाराची पैठणी घेतली तरी सासूचं तोंड वाकडं. म्हटलं सासूने सांगितलं, पहिली गोष्ट सासूने सांगितलंय का तुला 12 हजाराची पैठणी घे, तू तुझा इगो सुखावण्यासाठी घेतलंस, सोडून दे ना. तू घेतलंस ना, तिला दे, सोडून दे. तिने काय विचार करायचा, तिचा विचार आहे, तुझा नाही. सो हेच जर आपण गिव्ह अँड टेक थांबवलं की मला जे वाटतंय ते मी 100% केलं, विषय सोडून दिला, कॉम्प्लिकेशन्स होणारच नाही. एक्सपेक्टेशन्स, मी असं केलं, तिने ते तसं करावं, ती का करेल. बरोबर. हा तुमचा विचार आहे, तिचा विचार नाही आहे. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी किंवा दुसऱ्याला आनंद ह्याच्यातून होईल हे तुम्ही ठरवलंय. तिला काहीतरी वेगळंच वाटतंय, मग ती काय म्हणणार, मी सांगितलं होतं का हे करायला. ही काय म्हणणार, मी इतकं केलं ह्याच्यासाठी. अरे पण तिने नव्हतंच सांगितलेलं, हे तुम्ही ठरवलं की ह्याच्यातून तिला आनंद मिळेल, हे तिने नाही सांगितलेलं.
सो हे जरी आपण तेवढ्यापुरतं जरी काम केलं तर असं खूप कॉम्प्लिकेशन्स आपण कमी करू शकतो आयुष्यातून. खूप कचरा आपण कमी करू शकतो की जो कचरा घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो त्याची काही ॲब्सोल्युटली गरज नाही. ग्रेट. इतका छोटासा आणि छान प्रॅक्टिकल विचार आहे. बरोबर. सोशल मीडिया हा आमच्या काळात खूप जास्त आहेच आहे, म्हणजे पॉवरफुल काय म्हणू ते आत्ता आहे खूप. तर माझ्यासारख्या तरुण मुलांच्या मनामध्ये म्हणजे एस्पेशली पोस्ट लॉकडाऊन असे विचार की स्ट्रेस, अँझायटी, तर हे सगळे विचार आणि म्हणजे त्याला ओव्हरकम कसं करणं आणि कशा पद्धतीने आमच्या तरुण पिढीने या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. एक तर बेसिकली आत्ताची तरुण पिढी असं आपण म्हणू शकतो की सगळ्या गोष्टी आहेत. हां, त्याच्यामुळे नेमका मिसिंग फॅक्टर किंवा मग त्याच्यातूनच आपल्या स्वतःला खूप चोंबाळायचं, स्वतःचे खूप प्रॉब्लेम्स काहीतरी खूप मोठे आहेत या पद्धतीने समजायचं, किंवा जे आहे ते मला क्विक पाहिजे, सगळं जे पाहिजे ते क्विक मनी, क्विक रिझल्ट, असं नसतं. असं कुठल्याच ह्याच्यात नसतं. तुम्हाला कष्टाला पर्यायच नाही. तुम्हाला एक काहीतरी केलं की लगेच काहीतरी, हे आधी पहिला इथे हा विचार असतो की काहीतरी असं हां किती चल पटकन किती, असं नसतं. असं काही होत नाही. प्रत्येकाला कष्ट द्यावेच लागतात, तेवढे ते करावेच लागतात. असं जर कोणी सांगत असेल त्यांना की काही न करता हे फक्त ही माळ घाल, हे कर की तुझं काम होईल, हे चूक आहे. हे चूक आहे. किंवा काही तेवढ्यापुरतं झालं तरी ते लॉंग टर्म टिकणार नाही. सो तुम्ही एकतर बेसिकली प्रत्येक व्यक्तीकडे एक काहीतरी आपला USP शोधून काढायचा. प्रत्येकाकडे नक्की काहीतरी असतो की माझं मे बी कनेक्शन चांगला पॉईंट असेल, मग मी कनेक्शन्स संदर्भात जर व्यवसाय केला तर मला फायदेशीर ठरेल. बरोबर. माझ्याकडे जर लिडरशिप क्वालिटीज आहेत तर मी लिडरशिप क्वालिटीज अप्लाय करणारे व्यवसाय किंवा त्या पद्धतीने काहीतरी केलं तर होईल. स्ट्रेस येणं म्हणजे काय, किंवा आत्ताची पिढी, जसं आम्ही आमच्या पिढीत आम्हाला सगळ्या ॲडजस्टमेंटच होत्या की हां लग्न कशी झाली माहीत नाही, नंतरची आयुष्य कशी ठरेल माहीत नाही, आपण हे करायचं आहे, या पद्धतीने होतं. आता इतक्या चौकटीत की लोक मुलं तयारच लग्नाला नसतात आधी पहिले, की आम्ही प्रिपेअर्डच नाही आहोत. आता या प्रिपरेशनला ते नक्की काय बघतात, काय अंदाज, काय त्यांचे हे आहे. तर बेसिकली बऱ्याचदा असं असतं की जी मुलगी येणार ना मग ते सगळं 100% सगळं कसं असेल. माणसात जसं तुमच्यात काहीतरी प्लस मायनस पॉईंट, तिच्यात पण प्लस मायनस पॉईंट्स असणार आहेत. तुम्ही एकमेकांचा ह्या ॲडजस्टमेंट्स असतात. ॲडजस्टमेंट आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक काहीतरी कमतरता 100% असते. चांगलं जसं असतं ते कमतरता पण असते. ॲक्सेप्ट करा, ती ॲक्सेप्ट करा. ती बाकीचं जे तुम्हाला दिलं आहे ते बघा, जे नाही आहे ते चोंबाळत मग माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मग तो स्ट्रेस, मग अमुक, मग ते काहीतरी स्वतःला कोशातच हे करायचं. ती कोशात बेशात हे सगळं माझ्या दृष्टीने तर त्याला काही म्हणजे अर्थ नाही आहे काही, की तुम्ही फारच उगाच चोंबाळत आहे की त्याची काही गरज नाही आहे. की काय आहे, व्यक्त व्हा. एकतर आधी व्यक्त न होणे हा खूप मोठा प्रश्न आहे. सो व्यक्त न होण्यासाठी तुमची मीडियम्स शोधा ना. तुम्हाला आज प्रत्येक गोष्टीला सोशल मीडिया का लागतो. बरोबर. घरातली लोक सुद्धा वाढदिवसाचं हे तुम्ही सोशल मीडियावर पहिले टाकता, त्याची गरज नाही आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी तिथे दाखवणं किंवा हे करणं याची गरज नाही आहे. बरोबर. सो तुम्ही सोशल मीडियाचं काय पद्धतीने हाताळता हेही तुमच्यात आहे. की काही लोक म्हणतात हे वाईट आहे. वाईट आणि चांगलं नाही, तुम्ही ते चांगल्यासाठी कसं कन्वर्ट करता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असायला पाहिजे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो सगळं तुम्हाला इथे दाखवण्याची जी दुनिया आहे त्याच्यामुळे सगळं व्हर्च्युअली सगळं ते दिसलं पाहिजे. आत काय एकमेकांशी बोलणार पण नाही घरातल्या घरात, पण तिथे इतकं काही की म्हणजे अति झाल्यासारखं वाटतं खूपदा की हे जाणवलं की नाही हे सगळं खोटं आहे, हे सगळं बरोबरच आहे. बरोबर. मग तुम्ही एक्सप्रेस होणं, तुम्ही व्यक्त होणं, हा तुम्ही कुठेतरी माणूसच असायला पाहिजे ना तिथे. तो माणसाला पर्याय कसा असेल. बरोबर. तुम्ही तुमची रिलेशन्स डेव्हलप करायला पाहिजे. तुम्ही आणि माणसाला पर्याय असू शकत नाही. कितीही तुम्ही पैसा मिळवलात तरी माणूस हा माणूसच असतो, तो तुम्हाला लागणारच आहे. सो त्याला जर तुम्ही पर्याय शोधून इतर कुठेतरी भरकटत गेलात तर हे खूप अवघड आहे. कारण आत्ताची इतकी हे की आईवडिलांना सुद्धा माहिती नसतं की मूल कुठल्या स्टेजला आहे, मूल काय करतंय. एकतर बाहेर एक्सपोजर आता इतकं आहे की मूल तुम्ही कायम 24 तास त्याच्यावर वॉचच ठेवू शकत नाही. बरोबर. सो आईला तर म्हणजे मी हे खूपदा माझ्या क्लासेसमध्ये हे माझं अगदी लाडकं वाक्य आहे की आई किती शिकली आहे पेक्षा ती किती स्मार्ट आहे हे महत्त्वाचं आहे. तिला स्मार्टली कळलं पाहिजे, त्याच्यातली एक रेष सुद्धा काहीतरी चेहऱ्यावरचं ते बोलण्यातला स्वर बदलला तर तिला कळलं पाहिजे की नाही काहीतरी हे वेगळं आहे.
पण तिला आपलं मूल म्हणजे चांगलंच आहे असं वाटतच असतं, पण असं काही नसतं. म्हणजे ते बाहेरचं जग इतकं विचित्र आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी हे फेस कसं करायचं आहे. मुख्य सगळ्यात पैसा अडका कमी मिळाला तरी चालेल, पण ज्या परिस्थितीत तुम्ही सस्टेन होऊ शकता का नाही हे आपण शिकवलंय का मुलांना. आपण इतकी सुख त्यांना दिली आहेत की त्यांना त्याची पर्वाच नाही, की आपण एका अर्थी त्यांना हे पंगू केलेलं आहे, की त्यांना तुम्ही ही स्ट्रेंथ दिलेलीच नाही आहे की आहे त्या परिस्थितीत तुम्ही उभे कसे राहाल हे शिकवलेलंच नाही. आपण इमोशनली सुद्धा इतकी डिपेंडन्सी आहे की मूल एकटं काय करूच शकणार नाही. आता मुलांना बाहेर ठेवायचं, जसं आपण कोविडच्या ह्याच्यात बघितलं, त्या मुलं परदेशात होती, खूप अवघड होतं, कारण त्यांना बाहेर कसं डील करायचंच माहिती नाही. आपण शिकवलेलंच नाही आहे. आपण झापडं लावून तू अभ्यास कर, तू अभ्यास कर, तू इकडे बघू ना, तू अभ्यास कर. हे काय 2-4 मार्क कमी मिळाले अख्ख्या त्याच्या करिअरमध्ये कुठेही ते होत नाही, काही फरक पडत नाही. पण कुणासाठी तरी काहीतरी करणं, मी आज केलं तर तो उभा राहणार आहे ना. मी फक्त एक्सपेक्ट करतोय की त्यांनी माझ्यासाठी करावं, पण मी काय करतोय, मी त्याच्यासाठी काय केलं हे आपण बघितलेलंच नाही, आपण बघतच नाही. हे आपण शिकवलंय का. मग ॲज अ पॅरेंट्स आपली जबाबदारी काय आहे, हीच आहे, 100% ही आहे. बरोबर, की आपण कुणासाठी तरी काहीतरी केलं तर आपण एक्सपेक्ट करू की त्याने करावं. बापरे. सो डबोला तुम्ही काहीतरी त्याचं पैशाचं न ठेवता हे जरी शिदोरी दिलीत ना, आयुष्यभर खूप त्याला पुरेशी, खूप पुरेशी. ग्रेट ग्रेट. आत्ता म्हणजे मी तो तरुण पिढीचाच पॉईंट पुढे घेते पुढच्या प्रश्नात, की जसं या सगळ्या गोष्टी म्हणजे मेंटलीसुद्धा प्रिपेअर राहणं हे आत्ता तुम्ही सांगितलंच, तर तसं कला या गोष्टीत जर कोणाला पुढे यायचं असेल तर मेंटली विचार करून कला सांभाळणं म्हणजे या सगळ्या गोष्टी कलाकार म्हणून काम करणं या फील्डमध्ये, तर ते या आत्ताच्या पिढीने काय लक्षात ठेवावं, म्हणजे त्याला काय मार्गदर्शन करा. आता कलाकार म्हणून तर एकतर बेसिकली प्रत्येकाला काहीतरी असतं, ही आधी ओळखायची हे पाहिजे की मला कशात गती आहे. 4 लोक काय करतायत म्हणून मी करायचं ह्याला काही अर्थ नाही. बरोबर. सो मला नक्की आनंद कशातून मिळतोय, काय केल्यावर मिळतोय हे बघायचं आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न. पण आताचं म्हणलं तर पालकांचा पण खूप ओढा असतो की त्यांना काय वेगळ्या वेगळ्या जास्ती अजून गोष्टी करून कशात आवड आहे हे पण प्रत्येक पालकाला हल्ली माझं मूल सर्वगुण सगळ्याच कला याव्यात असं पण एक वाटत असतं. सो ती जी काही हाणामारी तिथे असते की ह्याच्यात पण घातलंय त्याच्यात पण घातलंय त्याच्यात, म्हणजे ती फक्त ओढाताण की शेवटी मूल पण काही वेळेस म्हणतं की ते माझ्यासाठी नाही, ते तुझ्यासाठी आहे, की तुला वाटतंय मी सगळ्यात चमकावं म्हणून ते आहे. सो आपला आतला आवाज आधी काय सांगतोय हे सगळ्यात महत्त्वाचं, की मला आनंद कशातून मिळतोय. आणि मग पुन्हा तुमचं करिअर म्हणा किंवा तुम्हाला पुढे ब्रेड अँड बटरसाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत हे वेगळं पण असू शकेल, पण तुम्ही कला कुठली तरी एक जोपासायलाच पाहिजे. हे तुमच्या पुढच्या ह्याच्यासाठी आहे. कारण आता हे सगळं करून इतकं आपण मिनटाचं सगळा हिशोब आहे की हा अभ्यास अमुक तमुक त्यांना वेळच नसतो. बरोबर, लिटरली वेळ नसतो काही गोष्टी करायला. आणि मग नंतर एक अशी पोकळी निर्माण होते की आता मी नेमकं करायचंय काय, पैसा मिळवून झालाय, हे सगळं झालंय, पण आता मी काय करायचंय. मग ही दरी तुम्ही वरून कशी काढणार, कारण तुम्ही तिथपर्यंत ते केलेलंच नाहीये, आणलेलंच नाहीये तिथपर्यंत काही. सो हा पण विचार नक्की करायचा की आपल्याला जो आनंद कशातून मिळतोय ती तर एक कला आपण जोपासलीच पाहिजे स्वतःच्या आनंदासाठी. वा, ग्रेट. खूप छान वाटलं. या बोलू कौतुके सिरीजमध्ये दरवेळेस सगळेच तुम्ही इतके मोठमोठे कलाकार येता, तर एपिसोडची सांगतासुद्धा कलेनीच होते. तर तसंच मी आत्ता विनंती करते, मगाशी तुम्ही बोलताना म्हणलं होतात की शिट्टीवरती तुम्हाला गाणं वाजवता येतं, तर एक छान स्वामिनी ब्लॉगच्या रसिकांसाठी. फार नाही, थोडासा हे काही हरकत आहे. क्या बात आहे. खूप अवघड अशी ही कला आहे आणि सगळे जे म्हणजे गाण्यातले जे बारकावे होते ते दिसून आलेले आहेत. खूपच सुंदर. की ही एक माझं आहे की गाता येत नाही, पण मी या पद्धतीने काहीतरी ओव्हरकम करते. खूप खूप सुंदर, खूप सुंदर. उज्ज्वलाताई, स्वामिनी ब्लॉग्सवरती तुम्ही आलात आणि माझ्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि सगळ्या रसिकांना सुद्धा
खूप छान विचार तुमचे ऐकायला मिळाले. त्याबद्दल स्वामिनी ब्लॉग्सकडनं आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाकडनं एक छोटीशी भेट तुम्ही स्वीकारावी. थँक्यू सो मच. आणि स्वामिनी ब्लॉग्सवरती येऊन तुम्हाला कसं वाटलं? मला तर छानच वाटलं आणि हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे. वा वा वा. सो खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही सगळ्यांना. Yes. असं छान काम करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.